कोलगेट आमची व्यवस्थित झालेली आहे, ती आता आम्ही काढून घेऊ। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग 1394। आणि मी आज तुम्हाला आमच्या गोव्याची अशी फेमस डिश बनवून दाखवणार आहे, म्हणजे गोव्याचं असं गाड्यावरचं स्ट्रीट फूड बनवून दाखवणार आहे। त्याचं नाव आहे गोवन रोस आमलेट। चला तर मग साहित्य दाखवते। हे बघा, मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे, 3 वेळा स्वच्छ धुवून असं कोरडं करून घेतलेलं आहे। आणि अशा मीडियम अशा छोट्या छोट्या अशा फोडी केलेल्या आहेत, एकदमही छोट्या नाहीत आणि एकदम मीडियम नाहीत, अशा केलेल्या आहेत रोस आमलेटीसाठी। आणि त्याच्यात आम्ही अर्धा चमचा हळद घालूया, आल्या लसणाची पेस्ट 4 चमचे घालूया, आणि चवीनुसार मीठ घालूया। आणि व्यवस्थित असं हाताने असं मिक्स करून घेऊया। चिकन आमचं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे, म्हणजे मॅरिनेट झालेलं आहे। ते आम्ही 1 तासासाठी साईडला ठेवूया झाकून। आता आम्ही मसाला बनवूया। मसाला बनवण्यासाठी मी 25 अशा लोकल मिरच्या घेतलेल्या आहेत, गोवन लोकल मिरच्या म्हणजेच गावठी मिरच्या घेतलेल्या आहेत, 25 आहेत। 1 चमचा मोठा धणे घेतलेले आहेत, शाही जिरा घेतलेला आहे 1/2 चमचा, जिरा घेतलेला आहे 1/2 चमचा, 10 लवंग घेतलेली आहे, जावित्री 1 घेतलेली आहे, 1 मसाला वेलची घेतलेली आहे, 1/2 चमचा मोहरी घेतलेली आहे, 1/2 चमचा मेथी घेतलेली आहे, बडीशेप 1 चमचा घेतलेला आहे, खसखस 1 चमचा घेतलेला आहे, जायफळाचा 1 तुकडा घेतलेला आहे, दालचिनीची 1 इंच अशी घेतलेली आहे, आणि मिरी घेतलेली आहेत 15, आणि 1 घेतलेला आहे स्टार फूल। आता हे सगळे मसाले आम्ही ड्राय रोस्ट करूया। चुलीवर तवा ठेवलेला आहे, त्याच्यात आम्ही पहिल्यांदा मिरच्या घालूया, त्या अशा व्यवस्थित अशा भाजून घेऊया। मिरच्या 2 मिनिटं अशा शेकून झालेल्या आहेत। आता त्याच्यात आम्ही धणे घालूया, धणे, दालचिनी, जायफळ आणि स्टार फूल घालूया, आणि मसाला वेलची, पुन्हा 2 मिनिटं असं परतून घेऊया। आता आम्ही 2 मिनिटं झालेले, आता सगळे खडे मसाले घालूया, आणि 2 मिनिटं असे सुगंध येईपर्यंत असे भाजून घेऊया। मसाल्यांचा सुगंध पण सुटलेला आहे, आणि व्यवस्थित असे ड्राय रोस्ट झालेले आहे। आता आम्ही ते उतरून थंड व्हायला ठेवूया। 1 नारळ घेतलेला आहे फोडून, तो आम्ही किसून घेऊया। 2 कांदे घेतलेले आहे, ते उभे पातळ चिरून घेऊया, आणि 2 कांदे बारीक आडवे चिरून फोडणीसाठी घेऊया, आणि 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत वाटण्यासाठी, 1 इंच आलं घेतलेलं आहे, आणि लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेतलेला आहे। आता आम्ही एका नारळाचं खोबरं असं किसून घेऊया, खोबरं आमचं किसून झालेलं आहे एका नारळाचं। आता आम्ही कांदे उभे पातळ चिरून घेऊया, फोडणीसाठी आम्ही बारीक कांदा चिरून घेऊया। कांदा चिरून झालेला आहे फोडणीचा, ओली कोथिंबीर पण आम्ही बारीक चिरून घेतलेली आहे। चुलीवर 1 कढई ठेवलेली आहे, त्याच्यात अंदाजे 1 चमचा तेल घालूया, त्याच्यात लसूण घालूया, आणि आलं घालूया, 2 मिनिटं असं परतून घेऊया।
2 मिनिटं झालेली आहेत. आता आम्ही त्याच्यात कांदा घालूया आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया. कांदा आमचा लालसर झालेला आहे. आता त्याच्यात आम्ही खोबरं ॲड करूया. ते पण असं लालसर होईपर्यंत खरपूस असं भाजून घेऊया. खोबरं पण आमचं खरपूस असं भाजून झालेलं आहे. आता ते आम्ही उतरून घेऊया. खोबरं आमचं व्यवस्थित थंड झालेलं आहे. त्याच्यात लिंबा एवढी चिंच घेतलेली आहे ती घालूया आणि हे सगळे खडे मसाले थंड झालेले आहेत ते घालूया. आणि आता आम्ही वाटून घेऊया. वाटण आमचं व्यवस्थित असं वाटून झालेलं आहे. ते आता आम्ही काढून घेऊया. चुलीवर एक मातीचं पातेलं ठेवूया. त्याच्यात अंदाजे 2 चमचे तेल घालूया आणि 5 मिनिटं असं तेल तापू दे. तेल आमचं तापलेलं आहे. त्याच्यात आम्ही कांदा घालूया. 5 मिनिटं असा परतून घेऊया. 5 मिनिट झालेली आहेत. कांदा पण आमचा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता त्याच्यात आम्ही चिकन घालूया. पुन्हा 5 मिनिटं असं परतून घेऊया. चिकन आमचं व्यवस्थित 5 मिनिटं परतून झालेलं आहे. आता ते आम्ही 15 मिनिटांसाठी झाकून शिजत ठेवूया. 15 मिनिटं झालेली आहेत. चिकन पण आमचं शिजलेलं आहे आणि त्याच्यात ऑटोमॅटिक असं पाणी पण झालेलं आहे. आता त्याच्यात आम्ही वाटलेलं वाटण ॲड करूया. त्याच्यात वाटणाचं पाणी ॲड करूया. चिकन एवढंच पातळ बनवायचं, म्हणजे त्याची एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि आता त्याला एक आम्ही उकळी आणूया. चिकनला आमच्या मस्त अशी उकळी आलेली आहे आणि ही उकळी यायला आम्हाला 10 मिनिटं लागलेली आहे. आता आम्ही मीठ बघूया. छान झालेला आहे. रोस हा छान झाला आहे चिकनाचा, म्हणजे रोस आमलेटीचा. आणि एकदम जाड पण नाही, एकदम पातळ पण नाही. आता मीठ किती आहे ते बघूया. पहिल्यांदा मॅरिनेट करताना घातलेलं, अजून थोडं मीठ पाहिजे. असं ढवळून घेऊया. आता त्याच्यावर कोथिंबीर घालूया. उतरून घेऊया. चुलीवर एक आम्ही तवा ठेवूया. आम्हाला ऑमलेट बनवायची आहे. 2 अंडी घेतलेली आहेत. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालूया आणि अंडी अशी फोडून घालूया.
थोडी कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तापलेला आहे त्याच्यावर आम्ही थोडं तेल घालूया. तेल असं व्यवस्थित असं पसरून घेऊया तव्यावर. त्याच्यावर आता आम्ही ऑमलेट घालूया. ऑमलेट आमची व्यवस्थित झालेली आहे ती आम्ही परतून घेऊया. ऑमलेट आमची व्यवस्थित झालेली आहे ती आता आम्ही काढून घेऊया. आता त्याच्यावर आम्ही चिकनचा रोस घालूया. त्याच्यावर थोडी कोथिंबीर अशी घालूया. बारीक चिरलेला कांदा घालूया. आणि एक लिंबाची अशी फोड ठेवूया. आणि त्याच्याबरोबर आम्ही पाव घेतलेले आहे. पावाबरोबर खाऊ शकता तुम्ही, पोळीबरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता. मस्त अशी आम्ही रोस आमलेट बनवलेली आहे. ही गोवन स्टाईल. आणि ही गोव्यात वर्षाचे 12ही महिने लोक खातात. आणि ही गाड्यावर अशी भेटते आणि ऑल सीझन ही फेमस अशी डिश आहे. आणि ह्याला गोव्याचं फेमस असं स्ट्रीट फूड म्हणतात. आणि ते आज मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. आता हे तुम्हाला मी असं खाऊन दाखवते. या खायला. एकदमच असं छान झालेलं आहे. गोवन रोस आमलेट अशी छान झालेली आहे. तुम्ही मुद्दाम घरी करा. आणि गोव्यात नाही आलात तरी म्हणून काय झालं, घरी तर बनवू शकता. घरी बनवा, खा. गोव्यात येणार तेव्हा येणार, नंतर या आणि खा. पण पहिल्यांदा तुम्ही घरी बनवा आणि कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.